येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडीच्या शहराध्यक्षा अंजलीताई जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीमध्ये महिला भगिनींनी व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला। यावेळी त्यांनी वराडी आवाज वृत्तपत्र व आवाज न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंद झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती शासनाने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी 2100 रुपये लवकरच मिळणे सुरू होणार आहे, असेही अंजलीताई जोशी म्हणाल्या। ताई, आज तुम्हाला कसं वाटत आहे? देवेंद्र फडणवीस हे राज्याचे हे झालेले अगोदर तुमचा परिचय द्या, नंतर तुम्हाला काय अनुभव येत आहे आता नवीन सरकारमुळे, याबाबत काय सांगा? नमस्कार, मी महिला मोर्चा आघाडी शेगाव शहरची अध्यक्ष आहे BJP पक्षामध्ये। आम्ही जळगाव जमत विधानसभामधून सर्व महिला इथे एकत्रित आज जल्लोषासाठी जमलेलो आहोत। आजच्या आनंदाचं वर्णन हे शब्दामध्ये होण्यासारखं नाही, कारण आज जी अगदी 10-1 2019 पासूनची जी सर्वांची इच्छा होती, जी जनताची, की बा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, ती इच्छा सगळ्यांची पूर्ण झालेली आहे। त्याचा जल्लोष सर्वांनी खूप मनापासून आणि खूप उत्साहाने साजरा केलाच आहे। आणि देवेंद्र भाऊंना आमच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा, खूप त्यांचं अभिनंदन। की कोणत्या शब्दात अभिनंदन मानावं हे सुद्धा आम्हाला आता आज आम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही। याचं कारण असं की ज्यांनी तळागाळाच्या याच्यापासून तर सर्वांना आपलं मानलंच आहे ना, कोणता भेदभाव, जाती भेदभाव नाही, त्यांच्या इतकी हे राजनीती समाजकारण हे कोणालाही जमणार नाही, असं त्यांच्या एका व्यक्तिमत्वावरून आपल्याला समजून येते। आज जसं वरती आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना केंद्रस्थानामध्ये ठेवून सगळ्या योजना आणलेल्या आहेत, तसं राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही केवळ देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याच सहकार्याने, यांच्या सगळ्या अभ्यासावरून आलेली आहे असं मी इथे सांगते। आणि प्रत्येक महिलांना सशक्तीकरणाच्या उद्देशाने त्यांनी समोर आणण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे। आणि आज महाराष्ट्र राज्याचं संपूर्ण जगभरामध्ये नाव होत असेल तर केवळ देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे होत आहे, याचा आम्हाला खूप अभिमान आहे। आणि हे मुख्यमंत्री व्हावे ही अशी मनातून सगळ्यांची पहिल्यापासूनची इच्छा होती, ती आज देवानी सगळ्या लाडक्या बहिणींनी पूर्ण केली। त्यांना सहकार्य करून यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे आणि हे राज्य छान आनंददायी आणि उत्साहीदायी जाणार आहे, हे इथे आम्ही सांगू इच्छितो। ताई, तुम्ही आता लाडकी बहीण योजनेबाबत सांगितलं, सध्या 1500 रुपये भेटत आहेत आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आता 2100 रुपये करण्याची आश्वासन देण्यात आलेले होते, त्यामुळे लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये केव्हा भेटतील याची अपेक्षा आशा लागलेली आहे, याबाबत काही सांगाल का? बस आता सगळी हे महायुतीचा विजय तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे, महाविजय झालेला आहे तो। आता ही सगळ्यांची शपथविधी आणि सगळ्यांची पदस्थापना झाली की लगेचच महिलांच्या खात्यात 2100 रुपये येणार, यात काही शंका नाही। आणि महिलांना याची गॅरंटी आहे, कारण त्या घेतात पण आहे तो लाभ आणि त्यांना मिळणार आहे, की त्यांना पक्की देवेंद्र भाऊंकडून पक्की गॅरंटी आहे। आमचा देवाभाऊ खूप म्हणजे देवाभाऊच आहे याच्या देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचे लाडक्या बहिणींचे अभिनंदन।